नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा आजचा हा 5वा व्हिडिओ आहे. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये इंद्रिय पंचपंचक पाहायचं आहे. आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये इंद्रिय पंचपंचक वर्णन करा म्हणून असा MCQ आपल्याला पाहायला मिळतो. तर चला आपल्याला इंद्रिय पंचपंचक काय आहे ते बघून घ्या. आता काय म्हटलं इथं की इथं श्लोक दिलाय, इह खलु पंच इंद्रियानी पंचेंद्रिय द्रव्यानी पंचेंद्रिय अधिष्ठानानी पंचेंद्रिय अर्थ पंचेंद्रिय बुद्धियो भवंती इति उक्तम इंद्रिय अधिकार. चरक सूत्रस्थानात हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय, चरक आचार्यांनी सूत्रस्थानातील इंद्रिय उपक्रमणीय अध्यायात 8 मध्ये पंचपंचकाल प्रतिपादित केले आहे. त्यात पंचेंद्रिय पंचेंद्रिय द्रव्य पंचेंद्रिय अधिष्ठान आणि पंचेंद्रिय अर्थ तसंच पंचेंद्रिय बुद्धी. काय म्हटलंय, आचार्य चरक यांच्या सूत्रस्थानमध्ये आपल्याला जे चरक संहिता आहे त्याच्या 8व्या अध्यायामध्ये इंद्रिय उपक्रमणीय अध्यायामध्ये आपल्याला हा तिकडं पण चरक संहितामध्ये आपल्याला हे इंद्रिय पंचपंचक पाहायला मिळतं. त्यामुळे इथं पण आणि आपल्याला चरक संहितामध्ये पण हे आपल्याला कामाला येतं. त्यामुळे हे इंद्रिय पंचपंचक छानपैकीचा अभ्यास करा. आता खाली पाहायचं काय सांगितलं, पंचेंद्रियांनी. आता पंचेंद्रियांनी कोणते म्हटले, तत्र चक्षु श्रोत्र घ्राणम रसम स्पर्शनम इति पंचेंद्रियांनी. आता काय म्हटलंय की पंचज्ञानेंद्रिय वर्णित केले, त्यातले कोणकोणते म्हणले, चक्षु सांगितलंय, श्रोत्र सांगितलंय, घ्राण सांगितलंय, रसन सांगितलंय आणि स्पर्शन सांगितलंय. आता काय सांगितलंय, पंचेंद्रिय द्रव्याने. आता 5 द्रव्य कोणते जे पंचेंद्रिय द्रव्य सांगितले ते कोणते, आकाश वायू अग्नी जल पृथ्वी हे पंचेंद्रियाचे द्रव्य आहेत. 5 द्रव्य असे सांगितले. त्यानंतर काय म्हटलंय की पंचेंद्रिय अधिष्ठानाने काय म्हटलंय, दोन्ही नेत्र दोन्ही कर्ण नाक जीवा व त्वचा हे 5 इंद्रियाचे आश्रित स्थान आहेत असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय, पंचेंद्रिय अर्थ काय सांगितलंय, शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय 5 अर्थ असे सांगितलेले इंद्रिय पंचेंद्रियाचे विषय सांगितलेले आहेत. त्यानंतर काय म्हटलंय, पंचेंद्रिय बुद्धी काय म्हटले, चक्षु पंचेंद्रियात आहेत त्या पंचेंद्रियाच्या त्या विषयाशी संयोग झाल्याने इंद्रियजन्य 5 प्रकारचे ज्ञान होते. त्यालाच पंचेंद्रिय ज्ञान म्हटलंय. काय म्हटलंय नेमकं की पंचेंद्रियाचे त्यांच्या विषयाशी संयोग झाल्याने जे इंद्रियजन्य 5 प्रकारचे ज्ञान होते त्यालाच पंचेंद्रिय ज्ञान किंवा पंचेंद्रिय बुद्धी असं म्हणतात. म्हणजे कसं सांगितले की ते पंचेंद्रिय ज्ञान आत्म्याला मनाला इंद्रिय व त्यांच्या विषयाच्या संबंधाने संयोगाने होते. म्हणजे कसं होतं, आत्म्याचं मनाशी संयोग येतो, मनाचा इंद्रियाशी संयोग येतो आणि इंद्रियाचा त्याच्या विषयाशी संयोग येऊन ते आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. आता पंचेंद्रिय, आता हे इंद्रिय पंचपंचक तालिका ही म्हणून हे टेबल आहे. आपलं हे टेबल जसं तसं पाठ करायचं आहे आणि हा जसं तसं आपल्या पेपरमध्ये लिहून यायचं आहे. म्हणजे कसं सांगितलंय की अगोदर काय टाकायचं आहे, पंचेंद्रिय काय दिले, इथं पंचेंद्रिय दिलेत, त्यानंतर पंचेंद्रिय द्रव्य दिलेत, त्यानंतर पंचेंद्रिय अधिष्ठान दिलेत, त्यानंतर काय दिलंय, पंचेंद्रिय अर्थ दिलेत आणि त्यानंतर पंचेंद्रिय बुद्धी दिली. आता इथलं काय सांगितलंय, पंचेंद्रिय श्रोत्र मीन्स हेरिंग, त्यानंतर स्पर्शन म्हणजे टचिंग, त्यानंतर चक्षु म्हणजे सींग बघणे, त्यानंतर रसना म्हणजे टेस्टिंग म्हणजे आपली जीवाशी संबंधित आहे, त्यानंतर घ्राण म्हणजे स्मेलिंग. आता त्यानंतर काय सांगितलंय, पंचेंद्रिय द्रव्य सांगितले. आता कोण सांगितले, आकाश वायू तेज जल पृथ्वी. आता काय सांगितले, त्यानंतर पंचेंद्रिय अधिष्ठान म्हणजे कोण सांगितले, 5 सेन्स ऑर्गन सांगितलेत आपले. कोणते ते की कर्ण त्वचा नेत्र जिवा नासा हे आपले 5 सेन्स ऑर्गन सांगितले. त्यानंतर काय सांगितलं, पंचेंद्रिय अर्थ सांगितले, त्यांचे अर्थ सांगितले. जसं कर्णाचा शब्द आहे, त्वचाचा स्पर्श आहे, नेत्राचा रूप आहे, जीवाचा रस आहे, नासाचा गंध आहे. त्यानंतर काय सांगितलं, पंचेंद्रिय बुद्धी. पंचेंद्रिय बुद्धी काय सांगितलं, श्रोत्राची श्रोत्रबुद्धी, स्पर्शनची स्पर्शन बुद्धी, चक्षुची चक्षुबुद्धी, रसनाची रसन बुद्धी, त्यानंतर घ्राणची घ्राण बुद्धी. आता हे नेमकं कसं ध्यानात ठेवायचं हे बघा. हे काय सांगितलं, पंचेंद्रिय. आता काय सांगितलं, श्रोत्र सांगितले पंचेंद्रिय. आता श्रोत्र पंचेंद्रिय कोणता आहे, एक इंद्रिय कोणता आहे, श्रोत्र. त्यातला कोणता आहे, त्यातला द्रव्य कोणता असतो, तो कोणता असतो, आकाश. श्रोत्रामध्ये आकाश महाभूताचं आधिक्य असतं म्हणून आकाश. त्यानंतर काय सांगितलंय की तिथं अधिष्ठान म्हणजे कोणता ऑर्गन असतो, हा श्रोत्र म्हणजे कोणता ऑर्गन असतो, हा कर्ण असतो म्हणजे कान असतो. त्यानंतर त्याचा अर्थ काय असतो, आता श्रोत्राचा काय शब्दाचा गुण कोणता असतो, आकाशचा गुण कोणता असतो, शब्द असतो. म्हणजे श्रोत्राचा कोणता असतो, शब्द असतो. शब्द हा त्याचा अर्थ असतो. आणि बुद्धी कशी ध्यानात ठेवायची, की हे श्रोत्र आहे ना तर नुसतं नाव जोडायचं बुद्धी, श्रोत्रबुद्धी. आता तसंच काय पाहिजे, स्पर्श पाहिजे. आता स्पर्शनमध्ये कोणता द्रव्य सांगितलं आपल्याला, कोणता महाभूताचं आधिक्य सांगितलंय की वायूचं. म्हणजे द्रव्यामध्ये पंचेंद्रिय द्रव्यामध्ये कोणता येतो, वायू येतो. स्पर्शनचं पंचेंद्रिय द्रव्यामध्ये कोणता येतो, वायू येतो.
त्या अधिष्ठान म्हणजे कोणता ऑर्गन असतो हा त्वचा सांगितलाय, त्वचा असतो हा. आणि त्याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ आहे आपल्याला स्पर्श. आणि त्याची काय बुद्धी कशी ध्यान ठेवायची, स्पर्शची, इथं स्पर्शाला फक्त बुद्धी जोडायची, स्पर्शन बुद्धी. झालं. त्यानंतर आता चक्षुच पाहिजे. चक्षु पंचेंद्रियापैकी एक इंद्रिय चक्षु, त्यात अधिष्ठान कोणाचा, हे कोणताही महाभूताचं आधिक्य असतं तेच. त्यानंतर काय सांगितलं, अधिष्ठान कोणत्या ऑर्गनचं इथं, कोणता ऑर्गन आहे हा नेमका नेत्र. त्यानंतर अर्थ काय आहे त्याचा रूप. आणि त्यानंतर बुद्धी कोणची, चक्षुबुद्धी. त्यानंतर आता काय सांगितलंय, चौथा ऑर्गन सांगितलं, चौथा इंद्रिय सांगितलंय की रसना. आता रसना, त्यानंतर त्याचं कोणता महाभूताचं आधिक्य असतं, जल, म्हणजे द्रव्य कोणतं, जल. त्यानंतर काय सांगितलं, अधिष्ठान म्हणजे कोणता हे ऑर्गन असतो तो, जीवा. त्यानंतर काय सांगितलं, अर्थ काय द्यायला त्याचा, अर्थ द्यायला त्याचा रस. आणि त्यानंतर त्याची बुद्धी कोणती, रसनाला फक्त काय बुद्धी जोडायचं, रसन बुद्धी. त्यानंतर काय दिलंय, पाचवा पंचेंद्रिय दिलाय घ्राणमध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य असतं, मग द्रव्य कोणतं असतं तिथं, त्या पृथ्वी. त्यानंतर काय सांगितलं, अधिष्ठान, तिथं कोणता ऑर्गन असतो तो, नासा म्हणजे आपलं नाक. त्यानंतर काय सांगितलं, अर्थ, त्याचा अर्थ काय घ्राणचा कोणता अर्थ आहे, गंध. त्यानंतर काय बुद्धी कोणती त्याची, इथं फक्त घ्राणला काय जोडायचं, बुद्धी, घ्राण बुद्धी. अशा प्रकारे हा इंद्रिय पंचपंचकचा टेबल आपल्याला जसं पाठ करायचा आहे. आणि असंच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आपल्याला लिहायचा आहे. हा इथं आपल्याला चरक संहितामध्ये बी कामं येतो आणि आपल्याला इथं पदार्थ विज्ञानमध्ये पण कामं येतो. अशा प्रकारे हा आपल्याला इंद्रिय पंचपंचक आज आपण पूर्णपणे बघितला आहे. आणि अशाच हा इंद्रिय पंचपंचकचा हा व्हिडिओ इथं संपला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आता इथून पुढे असे आपल्या यूट्यूब चॅनलवर पदार्थ विज्ञानची मराठीमध्ये लेक्चर सिरीज घेऊन येत आहे. त्यामध्ये आपण पूर्ण पदार्थ विज्ञानचे मराठीमध्ये लेक्चर घेणार आहोत. तर तुम्ही हे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल संग जोडून राहा. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलचं शेअर करा, कारण की त्यांचा पण पदार्थ विज्ञानमध्ये फायदा होईल. कारण की पदार्थ असा विषय की फर्स्ट इयरला सर्वांनाच अवघड जातो. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.